घरामध्ये पोलवरून सिंगल फेज सप्लाय आल्यानंतर तो मीटरला, मेन स्विचला, डिस्ट्रीब्युशन बोर्डला कशा प्रकारे कनेक्ट करावायचा आहे, त्यासोबतच वेगवेगळ्या रूममध्ये बोर्डपर्यंत वायरिंग कशा प्रकारे करावी याची एक प्रत्यक्ष मॉडेल या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. घरामध्ये किचन, हॉल, बेडरूम, बाथरूम गृहीत धरून प्रत्येक रूमपर्यंत वायरिंग नेली व बोर्डपर्यंत सप्लाय लॅम्पद्वारे संबोधित केलेला आहे. वायरिंग करत असताना वायरिंगबद्दलचे कलर कोडचे नियमसुद्धा या ठिकाणी पाळण्यात आलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ते लक्षात येईल. हा क्विज प्रोजेक्ट आहे. यामध्ये अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच तयार केलेला आहे. त्यासमोर 2 ऑप्शन दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या डीसी लीडद्वारे प्रश्न व योग्य उत्तर ऑप्शन वर लीड पॉइंट टच केल्यास लॅम्प ग्लो होईल. एक शीटवरील क्वेश्चन झाल्यास बाजूला शीट ठेवता येईल. संपूर्ण सिलेबसवर प्रश्नसंच तयार करून या ठिकाणी जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण जर का पाहिलं समजा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. आपण फक्त टोटल सिलेबस घेतला आपण याच्यामध्ये पूर्ण सिलेबस स्कोर घरगुती वायरिंग बोर्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. एक लॅम्प एका ठिकाणाहून कंट्रोल बोर्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. एक लॅम्प 2 ठिकाणाहून कंट्रोल बोर्ड या ठिकाणी तयार करण्यात आले. याला जिना वायरिंग आणि बेडरूम वायरिंग सुद्धा म्हणतात. सोबतच त्यानंतर एक लॅम्प 2 ठिकाणावरून विथ मास्टर ऑन आणि मास्टर ऑफ स्विच, या ठिकाणी एक लॅम्प 3 ठिकाणावरून, यामध्ये इंटरमिडिएट स्विच हे 2 वे स्विच पासून तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये एक लॅम्प 3 ठिकाणावरून याच्यात ओरिजिनल इंटरमिडिएट स्विच वापरण्यात आलेला आहे. हे 3 लॅम्पचा गोडाऊन वायरिंग आहे. यामध्ये एक 1 वे स्विच आणि 2 2 वे स्विच वापरण्यात आलेली आहेत. यामध्ये बेल कशा प्रकारे कार्य करते हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सोबतच ह्या सर्व बोर्डला हिंजीस लावलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना या बोर्डची वायरिंग वारंवार पाहता येईल व त्यांच्या कनेक्शन हे लक्षात राहतील. मेजरमेंट ऑफ वॅटेज बाय अॅमीटर व्होल्टमीटर मेथड आणि मेजरमेंट ऑफ वॅटेज बाय वॅटमीटर मेथड अशा 2 प्रकारच्या मेथड आपल्याला अभ्यासाला आहेत. या ठिकाणी आपण हा लॅम्प बँक या ठिकाणी दिलेला आहे. आपण हा एक प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये आपण जर सप्लायचं व्होल्टेज या ठिकाणी व्होल्टमीटर दिलेलं आहे. अॅमीटरचं कनेक्शन आपण या ठिकाणी देण्यासाठी त्या अॅमीटरचं आपण अशा प्रकारचे पिन्स आपण या ठिकाणी लावलेले आहेत. अॅमीटरचं या ठिकाणी आपण हे लोड दिलेला आहे. लोडला आपण या ठिकाणी डिजिटल अॅमीटर व्होल्टमीटरच्या सहाय्याने आपण या लोड बँकला दिलेला आहे. यामध्ये जर का आपण आता चालू केलं तर हे चालू झालेलं आहे. आता आपण जसं आपण आता लोड वाढवणार आहोत तसा ते आता यामध्ये आपल्याला अँपियर करंट हा वाढत आहे. हे आता अँपियर करंट वाढत आहे. जशा प्रकारचा लोड आपला वाढत आहे तसं अँपियर करंट वाढत आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंटचा जे दोघांचा गुणाकार जर केला त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे मेजर पॉवर, आपला जो लोड आपण या ठिकाणी दिलेला आहे हा व्हेरिएबल लोडचा पॉवर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतो. त्याचा फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय, व्होल्टेज इंटू करंट. म्हणजे अशा प्रकारच्या व्हेरिएबल लोडचा आपल्याला अॅमीटर आणि व्होल्टमीटरच्या सहाय्याने पॉवरपासून मेजरमेंट करता येते हे आपण या प्रयोगातून पाहू. ह्या प्रॅक्टिकल बोर्डद्वारे आपण रेजिस्टन्स व कॅपॅसिटर सिरीज पॅरलल कनेक्शन करून त्याचे पॅरामीटर मेजर करू शकतो. रेजिस्टन्स म्हणून 100 वॅटचा लॅम्प वापरला जातो आणि कॅपॅसिटर वापरायचे झाल्यास अडॅप्टरला कनेक्ट करून होल्डरमध्ये लावता येतात. बोर्डवर रीतसर कनेक्शन दिलेले आहे. अॅमीटर व्होल्टमीटर पिनद्वारे कनेक्ट केल्या जाते. आता आपण सर्वप्रथम याचे जर का कनेक्शन जर का बघितले तर याच्यामध्ये पाहिलं तर याचे सर्व अशा प्रकारचे तुम्हाला रेखाटलेले आहेत असे कनेक्शन या ठिकाणी दिलेले आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी पॅरलल कनेक्शन आपण या ठिकाणी करणार आहोत. ही इन्कमिंग लाईन सप्लाय आहे. पॅरलल कनेक्शन आपण या ठिकाणी करणार आहोत. लाईनला दिलं आपण लॅम्पच्या लाईनला आणि या ठिकाणी आपण न्यूट्रल जे आहे तर आपण न्यूट्रल अशा ठिकाणी करणार आहोत. न्यूट्रल या ठिकाणी देणार आहोत. असं जर केलं आपण तर हे आता पॅरलल कनेक्शन झालेलं आहे. या व्होल्टमीटरचे पूर्ण आहे बघा, पूर्ण रिडिंग आपण या ठिकाणी पाहायला ते पूर्ण रिडिंग हे व्होल्टमीटरचे वगैरे आपल्याला रिडिंग या ठिकाणी दिसतील. हे सगळे व्होल्टमीटरचे रिडिंग आहे. आता
यामध्ये आपण जर आता हे जर का आपल्याला सिरीज करायचं असेल तर आपल्याला आता आपण सिरीज कनेक्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सिरीज कनेक्शन, दोन लॅम्पचे सिरीज कनेक्शन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सिरीज कनेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे तिन्ही लाईन बघा हे डीम लागले, कारण की हे जे पूर्ण सप्लाय व्होल्टेज 230 व्होल्ट आहे ते 3 लॅम्पमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. अशा प्रकारचं आपण सिरीज आणि पॅरलल आणि अशाच प्रकारचं आपण कॅपॅसिटीच्या बाबतीत सुद्धा पॅरलल आणि सिरीज कनेक्शन या ठिकाणी करू शकतो. हे या ठिकाणी आपणास मल्टीमीटर दिसत आहे. या मल्टीमीटरमध्ये 2 लीड्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. याद्वारे आपण विद्युत घटकामधील करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या ठिकाणी मेजर करू शकतो. ती एसी मधील आणि डीसी या दोन्ही मधील आपण या ठिकाणी मेजर करू शकतो. सोबतच कंटिन्युटी आणि कंडक्टिव्हिटी सुद्धा आपण याद्वारे चेक करू शकतो. यामध्ये आपण डायोड, ट्रायोड, ट्रान्झिस्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर अशा वेगळ्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट सुद्धा याद्वारे आपण या ठिकाणी चेक करू शकतो. या मल्टीमीटरचा वापर आपण असंख्य मीटर या ठिकाणी एकत्र केलेले आहेत, म्हणूनच याला आपण मल्टीमीटर असे संबोधतो. या ठिकाणी आपण हे दिलेलं आहे, हे वॅट मीटर आहे. आपण आत्ताच तर पाहिलेलं आहे की तिकडे आपण ॲमीटर आणि व्होल्ट मीटरची मेथड पाहिली. या ठिकाणी आपण वॅट मीटरच्या सहाय्याने आपल्याला इलेक्ट्रॉन जे काय आपल्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत त्याचं आपण वॅटेज या ठिकाणी मेजर करू शकतो. तर MNCV यासाठी करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल या ठिकाणी दिले आहे. हे कनेक्शन करून आपण जर लोड लावला तर याचं आपण याला मेजरमेंट करू शकतो. या ठिकाणी आपण दिलेलं आहे हे जर का आपल्या हॉस्पिटलमध्ये बेडला जर दिलेलं असेल, हॉस्पिटलच्या बेडला आणि हे काउंटरला जर दिलेलं असेल तिथल्या, तर कुठल्याही एखाद्या पेशंटने जर का आवाज दिला तर त्या ठिकाणी आपल्याला समजून लक्षात येऊन जाईल की कुठल्या बेडवरून आपल्याला वायरिंग सुद्धा या वायरिंगला म्हटलं जातं. या प्रात्यक्षिक बोर्डामध्ये लॅम्पच्या सिरीजमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजेच रेग्युलेटर लावलेले आहे. बोर्डावर 3 2 पिन सॉकेट लावलेली आहेत. पहिल्या पिनला आपण पहिलं व्होल्टमीटर जोडतो, ते सप्लाय व्होल्टेज मोजते. दुसऱ्या पिनला आपण दुसरं व्होल्टमीटर जोडतो, ते लॅम्प अक्रॉस व्होल्टेज मोजते. तिसऱ्या पिनला आपण तिसरं व्होल्टमीटर जोडतो, ते रेजिस्टन्स अक्रॉस व्होल्टेज मोजते. या प्रॅक्टिकलद्वारे सिरीज सर्किटचं संपूर्ण आणि सविस्तर अशा प्रकारचा अभ्यास होतो. आपण बघितलं इथं आपण बघितलं तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी हे जी स्टेअरकेस वायरिंग या ठिकाणी केलेली आहे. इथं आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 लॅम्प त्यांनी इंडिकेटर लावलेला आहे, फ्यूज लावलेला आहे, इथे दिलेलं आहे. अशा प्रकारचे कनेक्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक पुन्हा अजून गोडाऊन वायरिंग या ठिकाणी तयार केलेली आहे. गोडाऊन वायरिंग हे चार लॅम्पचा वापर करून आपण त्याची गोडाऊन वायरिंग केलेली आहे. अशा प्रकारची 4 लॅम्प करून या ठिकाणी त्यांनी 3 2 वे स्विच आणि 1 1 वे स्विच या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. इथं आपण पाहिलं तर हे पूर्ण जे बोर्ड आहे ते पूर्ण बोर्ड्स आपले हे एक सिरीज पॅरलल बोर्ड्स आहे. सिरीज पॅरलल बोर्ड आहे, हे पूर्ण सिरीज कनेक्शन आहे. वरती सिरीज बोर्ड आहे. या ठिकाणी आपल्याला हे कंटिन्यू चेक करण्यासाठी केबल शॉर्ट झालेला आहे का, ओपन आहे का, अशा प्रकारचे आपण टेस्टिंग या ठिकाणी करू शकतो. त्याच्या वेगळ्या प्रकारचे टेस्ट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. वेगळ्या प्रकारचे टेस्टिंग या ठिकाणी आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिलं तर स्टार डेटा वायंडिंग आपण या ठिकाणी दिलेली आहे. स्टार डेटा वायंडिंगचं सुद्धा कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. सोबतच आपण जर तिकडून जर इथं जर बघितलं तर इथं बघितलं तर हे आता फ्रिक्वेन्सी मीटर याच्याकडे लक्ष द्या. हे फ्रिक्वेन्सी मीटर एका व्हायब्रेट होत आहे. आता आपल्याकडे 49 हर्ट्झ ही वेगळी फ्रिक्वेन्सी आहे. हॉस्टेल वायरिंगचं जर का आपण पाहिलं तर हॉस्टेल वायरिंगमध्ये हे प्रत्येक रूममध्ये लॅम्प राहते आणि प्रत्येक रूममध्ये लॅम्प जर का बंद झाले तर एकट्याला जर वाटलं तर रूममध्ये आपल्याला चेक करायचं विद्यार्थी आले नाही आले लॅम्प लावायचे असेल तर एकच कंट्रोलमध्ये ते पूर्ण हॉस्टेलचे सगळ्या रूममधले लॅम्प चालू ठेवेल. तिथं बोगदा वायरिंग या ठिकाणी दिलेली आहे. ते बोगदा वायरिंग जसे पूर्ण बोगदा वायरिंग आपल्याला या ठिकाणी पुन्हा कनेक्शन्स आपल्याला चेक करता येतात. या ठिकाणी हॉस्टेल वायरिंगचं सुद्धा कनेक्शन चेक आपलं इंग्लिश या ठिकाणी दिलेलं आहे. तर टू वे स्विच काम कसं करते ते पण या ठिकाणी आपण दिलेलं आहे. तर रेग्युलेटर काम कसं करते, नेमकं काय होते किंवा हे ड्रॉप आता आपण या ठिकाणी बघितलं होतं की याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप करते आणि रेजिस्टन्स व्होल्टेज ड्रॉप करून कमी व्होल्टेज लॅम्पला देते आणि जसं कट होईल तसं जास्त व्होल्टेज लॅम्पला देते. या ठिकाणी आता कमी व्होल्टेज लॅम्पला मिळालं, जास्त व्होल्टेज ड्रॉप केलं असं आता लॅम्पला व्होल्टेज वाढत जाते आणि लॅम्प डार्क होतो. या ठिकाणी आपण बघितलं तर हॉस्पिटल वायरिंगमध्ये आपण हे 2 लॅम्प सिरीजमध्ये झालेले आहेत. 2 लॅम्प, एक लॅम्प चालू झालेला आहे आणि 2 लॅम्प डार्क झालेले बंद झालेला आहे.
या ठिकाणी पेशंटला जर का वाटलं की दोन्ही लॅम्प आपले डीम पाहिजे डीम घ्यायचे, एकच लॅम्प पाहिजे डार्कमध्ये डार्क घ्यायचा, दोन्ही लॅम्प डार्क पाहिजे डार्क घ्यायचा आणि बंद करायचा. या ठिकाणी आपण डिजिटल ॲमीटर आणि व्होल्टमीटर या ठिकाणी डिजिटल ॲमीटर आणि व्होल्टमीटर या ठिकाणी आपण वापरलेला आहे. डिजिटल ॲमीटर व्होल्टमीटर तर त्याच ठिकाणी आपण जर का या ठिकाणी लोड जर दिला मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला त्याचा पॉवर मिळतो. हे प्रॅक्टिकल बोर्ड डीसी प्रकारचे आहे. यामध्ये लॅम्प, फ्यूज, मोटर, इंडिकेटर दिलेले आहे. या बोर्डवर आपण सर्व प्रकारचे घरगुती बोर्ड कनेक्शन करून पाहू शकतो. हे डीसी प्रकारचे असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शॉक लागण्याची भीती नसते व बिनधास्त प्रॅक्टिकल करून कन्सेप्ट क्लिअर करता येतात. जेवढ्या काही आपल्या एसीच्या जेवढे काही वायरिंग या बोर्डद्वारे इलेक्ट्रिक इफेक्ट्स या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत. यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट, लाईट इफेक्ट, साऊंड इफेक्ट आणि हिटिंग इफेक्ट या ठिकाणी दाखविलेले आहेत. यामध्ये आपण या 2 कॉईल यामध्ये दाखविलेल्या आहेत. एका कॉईलला एलईडी लॅम्प लावलेला आहे आणि दुसऱ्या कॉईलला आपण डीसी सप्लाय दिलेला आहे. ज्या वेळेस आपण डीसी सप्लाय पहिल्या कॉईलला देतो तर दुसऱ्या कॉईलला सप्लाय ट्रान्सफर होतो आणि तो संपूर्ण सप्लाय फक्त मॅग्नेटिक लिंकद्वारे ट्रान्सफर होतो. हे तत्व फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक मधील म्युच्युअल इंडक्शन या तत्वावर ते कार्य करते. यामुळेच ते सप्लाय एका कॉईलमधून दुसऱ्या कॉईलमध्ये ट्रान्सफर होते. या ठिकाणी आपल्याला लॅम्प लागलेला दिसत आहे. याच तत्वावर इलेक्ट्रिक जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, इंडक्शन कुकर आणि इलेक्ट्रिक मोटर ह्या सर्व विद्युत ही उपकरणे कार्य करतात.